चला तर मस्त अशी लच्छेदार बासुंदी बनवूया, ते सुद्धा घरच्या साहित्यातून. आणि त्यासोबत टुमटुमीत फुगणारी पुरीसुद्धा बनवूया, ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने. कमी साहित्य वापरून कमी वेळामध्ये लच्छेदार बासुंदी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासोबत जे आहे 3 ट्रिक तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे जे आहे जाड तळ्याची कढई घेतलेली आहे. तुम्ही हवं तर पातेलं घेतलं तरी सुद्धा चालेल, फक्त जाड तळाचं घ्या. त्यामध्ये जे आहे फुल फॅट मिल्क जे आहे 1 लिटर फुल फॅट दूध घातलेलं आहे, जे कंटिन्यू आपल्याकडे येतं. फक्त थोडं घट्टसर असं दूध या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये घातला अशा पद्धतीने जे आहे एखादं टोकदार उलथणं घ्या किंवा मग छान असा चमचा घ्या, म्हणजे छान असं आपल्याला ढवळता येईल त्याला दुधाला त्या पद्धतीने. आणि छान अशी दुधाला आता एक उकळ काढून घेऊया अगोदर. त्यानंतरच जे आहे आपले पुढचे जे प्रक्रिया आहे आपल्याला सुरू करायची आहे. त्यानंतर इकडे जे आहे दुधाला छान पद्धतीने उकळ यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर इथे जे आहे मी काही केसरचे धागे घेतलेले आहे, म्हणजे 15 ते 20 केसरचे धागे घेतलेले आहे. दूध छान गरम झालेलं आहे, उकळ यायला सुरुवात झाली. त्यामध्ये 2 पळी जे आहे 2 ते 2.5 पळी आपण दूध घालून ठेवूया, म्हणजे छान असा केसरचा कलर जो आहे तो खुलून येईल. आणि त्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये सुद्धा मी थोडंसं दूध जे आहे 1 ते 2 पळी साईडला काढून ठेवलं. याचं काय करायचं आहे ते आपण पुढे सांगूया, ते मी तुम्हाला पुढे सांगते. त्यानंतर दुधाला छान असं चालवत राहायचं आहे. 5 ते 10 मिनटं जे आहे आपल्याला दुधाला छान असं उकळवून घ्यायचं आहे, किंवा मग थोडंसं घट्टसर करून घ्यायचं आहे, किंवा मग शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जे आहे मी 2 चमचे मलाई घेतलेले आहे, जी की नॉर्मल आपल्या सकाळी जेव्हा आपल्याकडं दूध येतं आपण तापवून ठेवतो, तर त्यावर जी नॉर्मल साय आलेली असते तीच मी या ठिकाणी घातलेली आहे. ऑप्शनल आहे, नाही घातली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर जे आहे छान असं मिक्स करून घेतलं आणि छान असे दुधाला उकळ आलेले आहे. त्यानंतर इथे जे आहे आपण जे दूध साईडला काढून ठेवलेलं होतं त्यामध्ये मी 1 चमचा दही घेतलेला आहे. आपल्या घरातलं जे दही असतं ते घेतलेलं आहे. खूप आंबट नका घेऊ, फक्त छान असं मिक्स केलं आणि थोडं थोडं घालून जे आहे छान असं चालवत राहायचं आहे, फिरवत राहायचं. ह्याने काय होतं, लच्छेदार बासुंदीला छान प्रकारे लच्छे सुटतात आणि छान जे ह्यामध्ये दाणे दाणे तयार होतात. दूध वगैरे फुटत नाही, काही नाही, दुसरे काही साईड इफेक्ट नाही आहे. फक्त जे मार्केटवाले जेव्हा आपण गाडीवर रबडी वगैरे खातो तर ते लोक जे आहे हीच ट्रिक वापरतात. 1 चमचा दही, म्हणजे त्यांची क्वांटिटी जास्त असते पण त्याप्रमाणे ते कमी जास्त करून जे आहे दही दुधामध्ये मिक्स करून अशा पद्धतीने त्यामध्ये घालतात. साईड इफेक्ट काही नाही, एकदा नक्की करून पहा. त्यानंतर छान पद्धतीने मिक्स करून घेतलं. आता यामध्ये जे आहे छान असे दाणे सुटायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर जे आपण केसर भिजवून ठेवलेलं होतं दुधामध्ये ते सुद्धा घालून घेतलं आणि केसर घातल्या घातल्या छान असा पिवळसर कलर जो आहे आपल्या बासुंदीला यायला सुरुवात झालेला आहे. आता यामध्ये जे आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं, म्हणजे आणखीन आपल्याला जे आहे 4 ते 5 मिनटं चालवत राहायचं आहे दुधाला. म्हणजे थोडीशी जी आहे त्याची क्वांटिटी दुधाची आपल्याला कमी करून घ्यायची. म्हणजेच काय, एकंदरीत काय तर आपल्याला थोडंसं असं आणखीन घट्टसर दूध जे आहे करून घ्यायचं आहे. इकडे दुधाला छान पद्धतीने उकळ सुटलेली आहे आणि दूध जे आहे मग अधूनमधून चालवत राहायचं. गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची आहे, हाय फ्लेम नाही ठेवायची, नाहीतर मग तळायला लागायची शक्यता असते. किती जाड आपण जरी पातेलं घेतलं आणि हाय फ्लेम ठेवली, एक तर मग उतू जाईल किंवा मग साईडला खाली लागेल. त्यानंतर जे आहे परत थोडंसं वाटीमध्ये दूध काढून ठेवलेलं होतं मी, त्यामध्ये 1.5 चमचा जे आहे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, जसंच की कॉर्नस्टार्चसुद्धा म्हणू शकतो तुम्ही. आणि छान अशी कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेतलेली आहे. एकही गाठ राहिलेली नाही, त्यामध्ये एकही लम्स नाही. त्या पद्धतीनेच याला मी चालवून घेतलेलं आहे किंवा मग फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये काय करायचं, आता ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी जी आहे आपली तयार झालेली आहे ती या बासुंदीमध्ये थोडी थोडी घालत जे आहे छान एक साईडने जे आहे किंवा मग एक डायरेक्शनने जे आहे दुधाला व्यवस्थित असं ढवळत राहायचं आहे. याने काय होतं, लच्छेदार बासुंदीला लच्छेसुद्धा छान पडतील. त्यानंतर एक थिकनेसपणा येईल, एक घट्टपणा येईल आणि त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा मेंटेन होईल, बाइंडिंग छान येईल. आणि त्यानंतर चवसुद्धा काही बिघडत नाही, काही नाही, व्यवस्थित चव लागते. अजिबात असं काही नाही, फक्त छान लच्छे सुटतात आणि आणखीन चविष्ट अशी बासुंदी तयार होते आपली. तर हे बघ, इथे जे आहे मी त्यातली अर्धी कॉर्नफ्लॉवरची स्लरी जी आहे घातलेली होती. आता राहिलेली सुद्धा घालून घेऊया
आणि त्यानंतर जे आहे ते अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे. आता गोडीचं प्रमाण जे आहे तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर इथे जे आहे मी अर्धी वाटी साखर म्हणजेच की 1 लिटर दुधाला जे आहे 200 ग्रॅमच साखर घातलेली आहे. तुम्ही जास्त घालायचे असले तर घालू शकता किंवा मग कमी करायचे असले तर कमी करू शकता. पण हे जे प्रमाण आहे परफेक्ट आहे, ह्याच्यापेक्षा जास्त घाला पण कमी घालू नका, नाही तर काय होतं बासुंदी जी आहे गोड लागण्याऐवजी नुसती फिकी फिकी लागेल. तर छान पद्धतीने परत एकदा व्यवस्थित ढवळून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि दुधाची जी क्वांटिटी आपली सुरुवातीला होती त्याची जे आहे थोडीशी क्वांटिटी कमी झालेली आहे, खूप जास्त नाही. पण ज्यावेळेस अर्धी क्वांटिटी होईपर्यंत आपल्याला जे आहे छान पद्धतीने ढवळत राहायचे. आता साखर घातली, साखरेने काय होतं पाणी सुटतं आणि आणखीन आपली बासुंदी जी आहे पातळ होते. त्यामुळे परत आपण 5 ते 10 मिनटं छान अशी आटवून घेऊया किंवा मग शिजवून घेऊया. त्यानंतर इकडे जे आहे पोळी घातली आणि अशा पद्धतीने जे आहे ढवळत अशा पद्धतीने अर्धी क्वांटिटी जी आहे दुधाची आपली झालेली आहे. आता सुरुवातीला जे होतं कढई भरून दूध झालं होतं, तर इथे जे आहे अर्ध्याला थोडंसं असं वरती आहे, म्हणजेच की अर्धी क्वांटिटी झालेली आहे. त्यानंतर आवडीनुसार जे आहे ड्रायफ्रूट घालायचे, म्हणजेच की काजू, बदाम, पिस्ता. अक्रोड घालू नका, अक्रोडची जी चव असते थोडीशी कडवट असते, त्यामुळं काजू, बदाम, पिस्ता तुम्ही घालू शकता. तर इथे जे आहे छान असे ड्रायफ्रूट घातले आणि आपली मस्त अशी लच्छेदार बासुंदी तयार झालेली आहे. फक्त 1 लिटर दूध वापरलेलं आहे, बाकीचं काही जास्त मटेरियल वापरलेलं नाही. जे घरात अवेलेबल आहे तेच वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपली लच्छेदार बासुंदी जी आहे तयार झालेली आहे, अतिशय घट्ट. आता बासुंदी तर तयार झाली, पण त्यासोबत पुरी तर नक्कीच पाहिजे. तर इथे जे आहे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पुरी बनवण्यासाठी. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं पाणी घालून जे आहे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ जे आहे आपण जेवढं घट्टसर मळू ना तेवढी पुरी जी आहे चांगली होते. आता बऱ्याच वेळेस काय करतात बरेच जण की पुरी बनवताना जे आहे पिठामध्ये तेलाचं वगैरे मोहन घालतात, पण अजिबात तेलाचं मोहन वगैरे काहीच नाही. आपण जसं चपातीला पीठ मळतो तसंच मळायचं, फक्त घट्ट मळायचं. त्यानंतर थोडंसं वरून तेल घातलं आणि परत एकदा छान असं मळून घेतलेलं आहे. आता झाकण देऊन जे आहे आपण 30 मिनटं याला भिजवत देऊया. आपण जेवढं घट्ट पीठ मळू ना तेवढी पुरी जी आहे टुमटुमीत फुगते आणि खायलासुद्धा छान लागते. आणि विशेष म्हणजे तेल जे आहे पित नाही पुरी, म्हणजे ज्यावेळेस आपण तळू ना त्यावेळेस जे आहे तेल अजिबात शोषून घेत नाही पुरी. आणि ज्यावेळेस आपण मोहन घालू पिठामध्ये तर तेलकट पुरी जी आहे तयार होते. त्यामुळे पिठामध्ये अजिबात मोहन घालायचं नाही, याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. आता झाकण 30 मिनटं झाले, झाकण काढलं, परत एकदा छान मी मिसळून घेतलेलं आहे आणि पीठसुद्धा छान पद्धतीने भिजलेलं आहे किंवा मग मुरलेलं आहे. यातला थोडासा छोटा जो आहे गोळा घ्यायचा आणि पुरी लाटायला आता सुकं पीठ तर अजिबात लावायचं नाही. मग जर आपल्याला वाटतं की पोळपाटाला आपली पुरी चिकटेल तर त्यामध्ये काय करायचं 2 ते 3 थेंब जे आहे तेलाचे घालायचे आणि अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची. म्हणजे पुरी जी आहे इझी पद्धतीने निघून तर येते आणि पिठाची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही. आणि पुरी लाटताना जे आहे सगळीकडून व्यवस्थित लाटायची, नाहीतर काय होतं मग एक साईडला जाड होते, एक साईडला पातळ होते, मध्ये जाड होते किंवा मग साईडला पातळ होते. असं न करता जे आहे सगळ्या साईडने जे आहे एकसारखी लाटून घ्यायची, एकाच लेवलची लाटून घ्यायची. पहिली लाटून झाली, आता या ठिकाणी दुसरीसुद्धा लाटते. आता पहिली थोडीशी मोठी लाटली होती, ही जी आहे थोडीशी साईड छोटी लाटली. तर कुठली तुम्ही मोठी लाटा किंवा मग छोटी लाटा, फक्त सगळीकडून जे आहे व्यवस्थित एकसारखी लाटून घ्या. त्यानंतर इकडे जे आहे तेल तापायला ठेवलं. तेल छान कडकडीत गरम पाहिजे आपल्याला ज्यावेळेस आपण पुरी तळतो. आणि गॅसची फ्लेम जी आहे हाय ठेवायची. आणि ज्यावेळेस आपण पुरी घातली की चमच्याने अशा पद्धतीने जे आहे हलका वरच्या साईडने प्रेस करायचं, म्हणजे पुरी जी आहे छान टुमटुमीत फुगली जाते. आणि हे बघा, आणि एका वेळेस एकच बाजू तळून घ्यायची, सारखं खालीवर करायचं नाही, नाहीतर मग पुरी जी आहे ना कडक होते आणि तेलसुद्धा शोषून घेते. त्यामुळं जे आहे एका वेळेस एकच साईड तळायची आणि दोन्ही साईड एकाच वेळेस तळून लगेच पुरी जी आहे आपली काढून घ्यायची. हे बघा टुमटुमीत अशी फुगलेली आहे पुरी. दुसरीसुद्धा टाकते आणि त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा तळून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने थोडासा हळूवारपणे जो आहे एक आपला चमचा म्हणा किंवा मग झाऱ्या म्हणा, अशा पद्धतीने हलकं प्रेस केलं की पुरी जी आहे छान टुमटुमीत फुगते. एका वेळेस एकच बाजू तळून घेतली आणि छान अशी आपली पुरी जी आहेत तयार झालेली आहेत. सर्व पुऱ्या ज्या आहे मी याच पद्धतीने
तळून घेतलेल्या आहेत. आता कसली वाट न बघता पटापट सर्व करूया. तर इथे जे आहे पुऱ्या ठेवल्या, वाटीमध्ये मस्त अशी आपली लच्छेदार बासुंदी घातली आणि छान अशी बासुंदी, टुमटुमीत पुरी आणि त्यावर थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा घातले. अशा पद्धतीने आपली बासुंदी पुरी तयार झालेली आहे. नातेवाईक जरी आले किंवा मग कुठला सण जरी असला तरी आपण हा ऑप्शन जो आहे एकदम बेस्ट आहे. एकदम सोप्या पद्धतीने, कमी वेळामध्ये आणि खायलासुद्धा चविष्ट आणि दिसायलासुद्धा देखणा असा हा प्रकार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत